नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे लवकरच वितरित केलं जाणार आहे। त्याच्यासाठी 5,216 कोटी निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपण ही माहिती इथे बघू शकता। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे 14 लाख खातेदारांना 5,216 कोटी रकमेचे वाटप करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे। मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 33,356 खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ हा मिळालेला नाही। अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे। संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिलेले आहे। तर मित्रांनो, आता जे काही शेतकरी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिलेले आहे तर त्यांनी आता काय करायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरवरती जाऊन आपली आता ई-केवायसी ही करून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं खाली बघा, पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली। सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल 50,000 रुपयांपर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे। या योजनेत अंमलबजावणी महा-आय-टी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येत आहे। तर मित्रांनो, ही जी रक्कम आहे तर ही डीबीटी मार्फत रक्कम वितरित करण्यात येणार आहेत। त्यानंतर पात्र ठरलेल्या 15,44,000 कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15,16,000 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले। प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यांपैकी 14,40,000 कर्ज खात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी 14,38,000 खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळवले आहे। तर मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये आता 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे देण्यात आलेलं आहे। आणि आता जे काही शेतकरी अजूनपर्यंत वंचित राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरवरती जाऊन लवकर आपल्याला ई-केवायसी म्हणजे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला 50,000 रुपयाचं जे प्रोत्साहनपर अनुदान आहे, जे नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांसाठी आता लवकरच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।